हाय हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉगमध्ये. तुम्ही बघू शकताच मी अशी मेहंदी वगैरे काढलेली होती. रात्रीच्या 2:30 वाजता मी ती मेहंदी काढली आणि कशासाठी काढली होती तुम्हाला समजेलच. मी चालले होते माझ्या लेकीच्या बड्डेसाठी, म्हणजेच पिऊच्या छोट्याशा बहिणीच्या बड्डेसाठी. आणि तुम्ही बघू शकता पिऊ अशी शांत बसलेली होती, त्यावरूनच मला समजलं होतं की पिऊला गाडी सहन होत नाही आहे. आणि ज्याची भीती होती थोड्या वेळाने तेच झालं. मला वॉमिटिंग झालीच झाली. तर माझ्यानंतर म्हणजे अगोदर पिऊला झाली आणि पिऊच्या बघितल्यानंतर मलाही सहन नाही झालं आणि तिचा अवतार असा झाला होता. तब्बल 4 ते 5 ड्रेस घरापर्यंत जाऊस्तोवर बदलले होते आणि इथे आम्हाला पोलिसांनी पण थांबून धरलं होतं. तर तिथेही आमचा 1 तास गेला. ते कशासाठी थांबवलं होतं हे मी डिटेलमध्ये नाही सांगू शकत. आणि कसंबसं करून आम्ही घरापर्यंत पोहोचलो. खूप सारा टाईमपास झाला. जिथे लवकर पोहोचायचं होतं तिथे जरा उशीर झाला, पण ठीक आहे, आम्ही घरातून लवकर निघलो होतो म्हणून थोडंसं पोहोचलो टायमिंगमध्ये. आणि पोहोचल्याबरोबर ह्या दोघींची अशी मस्ती चालू झाली होती. तुम्ही बघू शकता ही जी क्यूटशी छोटीशी प्रिन्सेस आहे ना, ही माझी दुसरी लेक आहे. हिच्याच बड्डेसाठी आम्ही आलो होतो आणि इथलचं वातावरण असं काहीसं दिसतंय. तर खूपच छान वाटत होतं. पण जास्त वेळ नव्हता आमच्याकडं थांबण्यासाठी. बहीण गेली होती पार्लरला मेकअपसाठी आणि मी घरीच होते. आम्ही सगळे घरीच होतो, तर म्हटलं आराम करावा, पण काही शक्य झालंच नाही. आणि नंतर असं आवरून वगैरे छोटंसं छानसं असं आवरून आम्ही गेलो होतो बड्डेच्या पार्टीसाठी. तिथं असं काहीतरी डेकोरेशन केलेलं होतं आणि खूप छान वाटत होतं. बाहेर पण एकदम मस्त वातावरण होतं आणि कोणी एन्जॉय करू अगर नाही करू, पिहूचा फुल एन्जॉय चालू होता. आणि बड्डे हा छोट्या बाळांच्याच एन्जॉयमेंटसाठी असतो. आणि त्याच्यानंतर असं केक कटिंग वगैरे झालं. आणि पहिला बड्डे म्हटल्यावर बाळांना काही समजत नसतं. असंच मग बाळाची चिडचिड होती खूप. ती चिडचिड होऊ नये म्हणून पटकन पटकन सगळं करून घेतलं. आणि बाळ तर झोपी गेलं, पण बाळाची जी ही दीदी आहे ना, हिची मस्ती चालूच होती सारखं खालीवर खालीवर. तर तिची ड्युटी आज मी तिच्या पप्पांना दिली होती, कारण मी तर तिला इतक्या दिवसांपासून बघत होते. म्हटलं एक दिवस तुम्ही सांभाळा, मी फ्री राहील. आणि असा काहीतरी जेवणाचा मेन्यू होता आणि यांच्या इथं काहीतरी कान गोष्टी चालू होत्या. तर ह्या काय बोलत असेल मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि पिऊ त्यांना विचारत होती, काही पाहिजे का तुम्हाला, मी देऊ का आणून, तुम्हाला काही पाहिजे का. आणि त्यानंतर बड्डे झाल्याच्या नंतर ह्या अशा पद्धतीने पिऊनी सगळा पसारा पण आवरू लागली. आता फुगे म्हटल्यावर लहान मुलांना तर आवडणारच. आणि आम्ही तब्बल 12 वाजता तिथून निघलो. आणि 12 वाजता तिथून निघल्याच्या नंतर आम्ही घरापर्यंत पहाटे 5 पर्यंत पोहोचलो. आणि खूप धावपळ झाली माझी पण पिऊची पण आणि खूप सारा वेळ गेला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.